भोंदू अशोक खरात प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। नराधम खरातचा पाय आणखी खोलात गेलाय। त्याच्या विरोधात तब्बल 160 GB डिजिटल पुरावे तपास अधिकाऱ्यांच्या हाती लागले। या पुराव्यांमुळे खरातच्या कारणामांचा काळा चेहरा आता आणखी एकदा समोर आलाय। नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणात काल काही धक्कादायक बाबी समोर आल्या। अशोक खरात विरोधात पुरावे संकलित करण्याच्या कामानं वेग घेतला। अशोक खरातच्या तपासात तब्बल 160 GB डिजिटल पुरावे तपास यंत्रणांनी गोळा केल्याची माहिती आता समोर आली आहे। डिजिटल पुराव्यातून खरातच्या काळ्या कारणामांचा भांडाफोड होणार आहे। तपासादरम्यान एकूण 4 डिजिटल उपकरणांची तपासणी पूर्ण करण्यात आली। या उपकरणांमधून मिळालेला डेटा हा अत्यंत संवेदनशील असल्याची माहिती समजते। फॉरेन्सिक अहवाल SIT कडे सादर केल्यानंतर आता तपासाला आणखी वेग येणार आहे। पुराव्यांमुळे खरात भोवतीचा जो कारवाईचा फास आहे तो आता अधिक घट्ट झालाय। प्रत्येक पुराव्याला ABC कोडवर्ड A मध्ये लैंगिक अत्याचाराचे गंभीर संकेत दिले। नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2024 कालावधीतील हालचालींचा तपशील हा कॅनडा कॉर्नर कार्यालयातून जप्त करण्यात आला। सर्वात गंभीर बाब म्हणजे या जप्त केलेल्या पुराव्यांना ABC अशा कोडवर्ड मध्ये वर्गीकृत करण्यात आलं होतं। A कॅटेगरीमध्ये अत्यंत गंभीर आणि संवेदनशील स्वरूपाचे पुरावे असल्याचं समोर आलंय। यामध्ये लैंगिक अत्याचारासंबंधी संकेत असल्याची माहिती तपास यंत्रणांकडून मिळते। इतर कॅटेगरीमध्ये सुद्धा विविध प्रकारच्या गैरकृत्यांची नोंद असल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात आलाय। 32 GB क्षमतेचं तसंच 19 फोल्डर डेटा असणारे 3 पेनड्राईव्ह तसंच 64 GB क्षमतेचे OTG पेनड्राईव्ह आणि लॅपटॉपसह सर्व डेटा SIT कडून स्कॅन करण्यात येतोय। फॉरेन्सिक आणि सायबर टीमकडून सबळ डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले आहेत। न्यायालयात पुरावे सादर करण्यासाठी SITनं साक्षीदार आणि पीडितांचे जबाब सुद्धा नोंदवले आहेत। या वेगवेगळ्या अशा एकूण 160 GBच्या डिजिटल पुराव्यांमध्ये खरातचे काळे कारनामे दडले असून खरातच्या गळ्याभोवतीचा फास आता या पुराव्यांमुळे घट्ट झालाय। तपासणी दरम्यान प्रत्येक डिजिटल पुराव्यावर पोलिसांनी ABC नावाचे कोडवर्ड दिले असून त्यात A म्हणजेच खरातनं केलेल्या लैंगिक अत्याचाराचे पुरावे असल्याची माहिती आहे। त्याचबरोबर नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2025 या कालावधीत कॅनडा कॉर्नर येथील खरातच्या कार्यालयात केले गेलेले काळे कारनामे पोलिसांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले। भोंदू अशोक खरातला तिसऱ्या गुन्ह्यामध्ये 5 दिवसांची पोलीस कोठडी नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयानं काल दिलेली आहे। ही सुनावणी काल पार पडली। गुरुवारी झालेल्या सुनावणीत खरातनं पीडितेला कसं आपल्या जाळ्यात ओढलं हे सांगताना खरातने तुला मुलगाच होईल असं सांगत गर्भवतीला संबंध ठेवायला भाग पाडल्याचा आरोप वकिलांनी केला आणि त्यानंतर न्यायालयानं खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या जप्त केलेल्या डिजिटल पुराव्यांचा फॉरेन्सिक तपास पूर्ण करण्यात आलाय। त्याचा अहवाल विशेष तपास पथकाकडे सादर करण्यात आलाय। त्यामुळे आता या अहवालामुळे तपासाला अधिक गती मिळाली असून पुढील कायदेशीर कारवाईची दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे।